सुप्रिया सुळे यांचा मुलगा नुकतंच त्यांनी MBA पूर्ण केलं, पण त्याच्यावरून सुप्रिया सुळे ट्रोल होत आहेत. काय असावं याच्या पाठीमागे कारण? नाही बघा, कसं की सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय नावाचा स्पोर्ट्स मॅनेजमेंट म्हणून MBA केलंय, हो परदेशात केलंय. हो त्यांनी आता आपला मुलगा पदवीधर झाला, MBA मास्टर ग्रॅज्युएट झाला म्हणून त्यांनी सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली, कॉंग्रॅच्युलेशन केलं, अभिनंदन केलं. तर काही लोकांकडून त्याच्यावर टीका केली जाते की तुमचे वडील, तुम्ही स्वतः किंवा देशातले इतर राजकारणी लोक, सर्व पक्षीय, फक्त सुप्रिया सुळे म्हणून नाही, सर्व पक्षीय लोक आपल्या मुलांना परदेशात शिकायला पाठवतात आणि मग देशातील मुलांना भारतातच शिकायला ठेवतात किंवा भारतातच त्यांना शिकायला सांगतात किंवा महाराष्ट्रात शिकायला सांगतात. या सर्व राजकीय लोकांची शैक्षणिक संस्था आहेत. हो सगळ्यांचे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, सगळ्यांचे MBBS कॉलेज आहेत, सगळ्यांचे ज्युनियर कॉलेज आहेत, सगळ्यांचे शाळा आहेत, इंग्लिश मिडियम असतील, मराठी मिडियम. लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर तुमच्या मुलांना परदेशात शिकवत असाल आणि मग तुमच्या संस्थेमध्ये इतर लोकांच्या मुलांना शिकवताय, तर हे दुजाभाव का करता? तुम्ही काढलेल्या संस्थांमध्ये, तुम्ही काढलेल्या संकुलांमध्ये तुमच्या मुलांना पण शिकवा. बरोबर. तुम्हाला तुम्ही काढलेल्या संस्थांवर विश्वास नाही का? म्हणजे इतरांची मुलं शिकलेली चालतात, हो पण तुमची मुलं मात्र परदेशात शिकतात. बरं, हे सुप्रिया सुळे एकट्यापुरते मर्यादित नाही. देशातील सर्व पक्षीय राजकीय लोकांनी आपल्या मुलांना सोयीस्कररित्या परदेशात शिकायला पाठवतात. त्यांच्या आवडीचे शिक्षण त्या ठिकाणी देतात. तर पैशाचा विषय, शेवटी ज्यांना परवडेल तेच पाठवतात. परदेशात शिक्षण घेणं गुन्हा नाही, परदेशात शिक्षण घ्यायला पाठवणं पण गुन्हा नाही, कारण कुठल्या संविधानामध्ये आणि कुठल्या ह्याच्यामध्ये तो गुन्हा नाही आहे. पण ज्या संस्था आपण महाराष्ट्रातील, देशातील लोकांना शिक्षणासाठी आपण काढलो, शासनाचं अनुदान घेतो, शासनाकडून मान्यता मिळवून घेतो की सर्वसामान्य लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून करोडो रुपयाचं अनुदान तुम्ही घेतात शासनाकडून, आणि तिथं तुमच्या मुलांना शिकवायला तुम्ही धजावत नाही, तिथं तुमच्या मुलांना तुम्ही शिकवत नाही, तुमच्या मुलांना मात्र परदेशात पाठवता आणि इतरांचे गोरगरिबांचे मुलं तुमच्या संस्थात पाठवता. बरं, त्यांच्या नावानं तुम्ही शासनाकडून अनुदान पण लाटता. हा जो थोडासा दुजाभाव आहे, हेच बसलेले आहेत शासनामध्ये पण हेच लोक बसते, हा जो दुजाभाव आहे ना, याच्यावरती लोकांची त्या ठिकाणी टीका केली जाते की तुम्ही तुमच्या मुलांना खुशाल परदेशात पाठवा, त्याच्यात पण तुम्ही संस्था पण कशाला काढलीत? म्हणजे मी दवाखाना उघडायचा, पण माझ्या दवाखान्यामध्ये माझ्या मुलाचा, माझ्या घरच्या लोकांचा तपासणी नाही करायची. मी माझ्या तपास दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करणार, पण मी दवाखाना चालवणार. हा जो कुठंतरी गॅप आहे ना ऍक्च्युअल परिस्थितीमध्ये आणि तुम्ही जे भासवता त्याच्यातला कुठंतरी कमी झाला पाहिजे, म्हणून लोकांचं त्या ठिकाणी. तुम्ही बघा ना, कुठल्याही पक्षाचं लोक, मोठे कुठल्याही नेत्याचे मुलं बघा, जवळपास परदेशातच शिकलेले असतात.